त्याने गाईडला सांगितलं की तू पुढे थांब, मी येतो. पण तो परत आलाच नाही. 2 दिवसानंतर मिळाला तो त्याचा कॅमेरा, टोपी आणि शर्ट. ज्या दिवशी बबिता पांडे हरवली अगदी त्याच दिवशी घडलेली ही घटना. सहारनपूरचा राहणारा आणि नोएडामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला अभिषेक शर्मा पिंडारी ग्लेशियर इथनं गायब झाला. 28 मेला अभिषेक आपल्या 3 इंजिनियर दोस्तांबरोबर ट्रेकिंगसाठी गेला होता. बागेश्वर जिल्ह्याच्या पिंडारी ग्लेशियरला ते गेले होते. 28 तारखेला अभिषेक आणि त्याचे मित्र तिथंच राहिले सुद्धा होते. पिंडारी ग्लेशियर हे देहरादून पासून 400 किलोमीटर दूर आहे. पिंडारी ग्लेशियरवरनं परतत असताना रस्त्यात मलिया ढोड लागतं. इथं अभिषेक आणि त्याच्या मित्रांबरोबर आनंदराम नावाचा गाईड होता. मलिया ढोड या भागातनं एक नदी वाहते. तिथं अभिषेक आणि त्याचा गाईड आनंदराम पोहोचले. तेव्हा आनंदरामनं तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार अभिषेकनं त्याला मलिया ढोड पॉइंटलाच सूचना दिली की पुढे जाऊन मॅगी पॉइंटला थांब. अभिषेक फोटो काढून आनंदरामला मॅगी पॉइंटला भेटणार होता. त्यामुळे आनंदराम तिथनं निघून गेला. अभिषेक तिथंच फोटो काढत थांबला होता. पण रात्री उशिरापर्यंत अभिषेक मॅगी पॉइंटवर परतलाच नाही. तेव्हा मग अभिषेकच्या मित्रांनी आणि त्याचा गाईड असलेल्या आनंदरामनं अभिषेकचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर गाईड आनंदरामनंच याबद्दलची माहिती वनविभाग आणि पोलीस प्रशासनाला दिली. 2 दिवसानंतर एका 80 मीटर चढ असलेल्या खडकावर अभिषेकचा कॅमेरा मिळाला. नदीपात्रात खडकाला अडकलेला त्याचा शर्ट मिळाला आणि टोपी मिळाली. मात्र अभिषेक जिथनं हरवला होता तिथंच थोड्या अंतरावर या वस्तू सापडल्या. पण अभिषेकच्या बद्दलची कुठलीही खूण तिथं आढळली नाही. अभिषेक आढळला नाही. अभिषेक जेव्हा हरवला होता त्या दिवशी त्यानं जी टोपी आणि शर्ट घातलं होतं तेच अभिषेक हरवल्याच्या 2 दिवसानंतर तिथं दगडाला अडकलेलं सापडलंय. SDRF, NDRF, वनविभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकांनी पिंडर नदीच्या काठांवर, दुर्गम दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि डोंगराळ भागांमध्ये शोध मोहीम सुरू केली. मात्र 10 दिवस उलटूनही अभिषेकचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. अभिषेकची बहीण लंडनला राहते. तिच्याशी अभिषेक काही दिवसांपूर्वी बोलला होता आणि तेव्हाचं तिनं बोलणं माध्यमांशी आणि पोलिसांशी शेअर केलेलं आहे. अभिषेकचं बोलणं झालं तेव्हा त्यानं त्याच्या बहिणीला पिंडारी ग्लेशियरची माहिती दिली. तिथल्या ट्रेकिंगचा अनुभव सांगितला. ट्रेकिंगच्या वेळेचे काही फोटोही तिला पाठवले होते. अभिषेकबाबत माहिती देणाऱ्याला त्याच्या कुटुंबियांनी आता 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. यात शंका उपस्थित करणाऱ्या काही गोष्टी पोलिसांनी सुद्धा मार्क केल्याचं कळतंय. ज्यात अभिषेकच्या गाईडच्या माहितीवरही पोलिसांना आक्षेप आहे, संशय आहे. अभिषेकनं गाईडला पुढे जाऊन थांबायला सांगितलं होतं असं त्याच्या गाईडचं आनंदरामचं म्हणणं आहे. पण एक प्रोफेशनल गाईड अशा पद्धतीनं पर्यटकाला सोडून जाणं हे संशयास्पद आहे असं पोलिसांना वाटतं. जिथं अभिषेकनं आनंदरामला जायला सांगितलं होतं ते आणि अभिषेक जिथनं गायब झाला ते अंतर साधारण 2 किलोमीटर एवढंच आहे. ज्यामुळे गाईडवर संशय घेतला जातोय. कारण 2 किलोमीटर अंतर असताना सुद्धा गाईड हा अशा पद्धतीनं अभिषेकला सोडून जाऊ शकत नाही. ते त्याच्या कामातही बसत नाही. काही माध्यमांनी रिपोर्ट केल्यानुसार अभिषेक दमला होता, त्यामुळे तो तिथं थांबला आणि त्यानंच गाईडला पुढे जायला सांगितलं. पण तसं असतं तरीही गाईड तिथनं निघाला नसता. म्हणजे काहीतरी गफलत नक्कीच आहे असं पोलिसांना वाटतंय. दमलेल्या ट्रेकरला गाईड सोडून जात नसतो असा नियम आहे किंवा हा नियम गाईड पाळत असतात. एका माध्यमानं दिलेल्या रिपोर्टमध्ये गाईडनं त्याची बॅग अभिषेकला दिल्याचं म्हटलंय. ज्या बातमीनुसार गाईडनंच त्याची माहिती पोलिसांनाही दिली आहे. गाईडनं त्याच्या खांद्यावरची जड बॅग अभिषेकला दिली होती. यावरही आता पोलिसांना संशय येतोय. कारण अशा पद्धतीनं जड बॅग उचलण्यासाठीच गाईड हे सोबत फिरत असतात किंवा वाटाड्या हे सोबत घेतले जातात. पण इथं मात्र गाईड उलटीच माहिती देतोय. गाईडवरचा हा संशय 4 जून नंतर वाढल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. त्या दिवशी जेव्हा कोणतंही सर्च ऑपरेशन सुरू नव्हतं तेव्हा गाईड आनंदराम हा एकटा त्या भागात गेला होता जिथनं अभिषेक हरवलाय आणि तिथं काहीतरी शोधत होता. अभिषेकच्या कॅमेऱ्यात असलेल्या शेवटच्या व्हिडिओवरही संशय व्यक्त करण्यात येतोय. 2 व्हिडिओ आहेत. त्या 3 मिनिटाच्या 2 व्हिडिओमध्ये वेगवेगळी चित्र पाहायला मिळतात. पण दोन्ही चित्रांमध्ये एक गोष्ट कॉमन दिसते ते म्हणजे पुढे चालणारा गाईड आनंदराम. पण ठिकाण मात्र वेगळं वेगळं दिसतंय. वेगळ्या ठिकाणचं हे चित्र असल्यामुळेच कॅमेरा जिथं पडला तिथलं हे चित्र नाही असं पोलिसांना वाटतंय. पोलीस त्याचा अधिक तपास करतायत. तसंच अभिषेकच्या कॅमेऱ्याला जेवढं नुकसान झालंय त्यावरूनही त्याच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केलाय. ज्या उंचीवरनं हा कॅमेरा पडलाय तेवढं नुकसान कॅमेऱ्याचं झालेलं दिसत नाही. त्यामुळे अभिषेक बरोबर घातपात झालाय का अशी भीती त्यांना वाटते. पोलिसांनाही हाच संशय येतोय.
अभिषेकच्या गायब होण्याची तुलना आता 2017ला याच परिसरात हरवलेल्या वागीश चंद्रकारच्या केसची केली जाते। 29 वर्षांचा हा बिझनेसमन पिंडारी कफनीच्या सुंदरदुंगा जतोली भागात ट्रेकिंगसाठी आला होता। शेवटी तो जतोली भागात दिसला होता आणि त्यानंतर त्याच्याशी कुठलाही संपर्क झाला नाही, किंबहुना त्याची सगळी संपर्क साधनं तुटल्याची किंवा नेटवर्कमध्येच नव्हता हा मुलगा असं म्हटलं जातंय। तो याच भागातनं गायब झाला होता, पण त्याच्याबाबत दुसरा कुठलाही पुरावा तेव्हा मिळाला नव्हता। ना त्याचे कपडे मिळाले, ना त्याच्या कुठल्या वस्तू मिळाल्या होत्या। त्यानंतर ना तो मुलगा सापडला किंवा त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही। अशीच गोष्ट आता अभिषेक बरोबर घडलेली आहे, पण अभिषेकचे कपडे मिळालेले आहेत। 9 वर्षांनंतर वागीश चंद्रकारची मिसिंग केस आता बंद करण्यात आली आहे। जवळपास दशकभराच्या अंतरानं घडलेल्या आणि त्याच दुर्गम पर्वतीय प्रदेशाशी संबंधित असलेल्या या 2 घटनांमुळे उत्तराखंडमधल्या ट्रेकिंग सुरक्षेबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जाते। उच्च हिमालयातल्या मार्गांमध्ये डिजिटल नोंदणी प्रणाली, रिअल टाइम GPS निरीक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणांच्या कामाबद्दल सतर्कतेबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। या मार्गाची माहिती असलेल्या स्थानिकांच्या मते पिंडारी ग्लेशियर ट्रेक आणि त्याला लागून असलेले उंचावरचे पर्वतीय मार्ग अनिश्चित हवामान, खोल दऱ्या, वेगानं वाहणारे ओढे नाले आणि दाट जंगलांसाठी ओळखले जातात। या प्रदेशाच्या बहुतांश भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यानं आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणं अत्यंत कठीण होतं। काही माध्यमांना तज्ञांनी दिलेल्या प्रतिक्रियांनुसार पर्वतीय भागातले अपघात हे घसरून पडणं, अतिथंडीमुळे म्हणजेच हायपोथर्मियामुळे, अचानक हवामान बदलल्यामुळे, दिशाभूल झाल्यामुळे, हिमनदीशी संबंधित धोके किंवा नैसर्गिक आपत्ती यासारख्या कारणांमुळे घडू शकतात। मात्र व्यापक आणि सखोल शोध मोहीम राबवूनही एखादा ट्रेकर कोणताही मागमूस न ठेवता बेपत्ता झाला तर अशा प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांकडे अनेकदा फारशी उत्तरं उरत नाहीत किंवा मग शोधाशोध करण्यासाठीची लगेचच उपयोगी पडतील अशी कुठली साधन व्यवस्थाही नसते। बबिता पांडे आणि अभिषेक चौहान एकाच दिवशी गायब झाले। बबिताचा कुठलाच पुरावा मिळालेला नाहीये, ना तिचा मोबाईल मिळालाय, ना चप्पल, ना बबिताचे कपडे, ना बबिता कुठे होती याचं काही शेवटचं खाणखूण। त्यामुळे तिच्या गायब होण्याचं गूढ कायम आहे। आणि दुसरीकडे त्याच दिवशी गायब झालेला अभिषेक चौहानचा कॅमेरा, शर्ट आणि टोपी मिळाली आहे, पण अभिषेक कुठे आहे याचा काही मागमूस नाही। अभिषेक बद्दलची कुठलीही माहिती अजून मिळालेली नाहीये। दोघांसाठी 10 दिवस सर्च ऑपरेशन सुरू आहे, पण लोकल्स, गाईड, वनविभाग, पोलीस या सगळ्यांसाठी हा चिंतेचा विषय आहे अशा पद्धतीनं ट्रेकर्स गायब होणं आणि तेही एकाच दिवशी एकाच वेळेस गायब होणं। एकाच काळात 2 ट्रेकर गायब होतात आणि त्यांचा शोध लागत नाही, यानं ट्रेकर्समध्येही भीतीचं वातावरण आहे। पण ट्रेकर्ससाठीची यंत्रणा अद्ययावत करणं, शक्य तिथं जंगलात CCTV बसवणं, GPS ट्रॅकर्स लावणं याची आवश्यकता असल्याचं आता ट्रेकर्स तिथं मोकळेपणानं बोलतायत किंवा त्याची मागणी करतायत। ट्रेकर्ससाठी तयार करण्यात आलेल्या राहण्याच्या जागा, गाईड्स यांच्याबाबत नव्यानं काही नियम करणं आवश्यक असल्याचंही बोललं जातंय। सध्या स्थानिक पोलीस तपास करतायत अभिषेक सोबत काय झालं। आनंदरामवर त्यांचा संशय आहे, पण आनंदरामच याला जबाबदार आहे की इतर कोणी अभिषेक बरोबर काही चुकीचं केलंय का याचा पोलीस शोध घेतायत। इतर कोणी अभिषेकवर हल्ला केला का यामध्ये प्राणी किंवा इतर व्यक्ती किंवा इतर ट्रेकर्स यांचाही समावेश आहे। सध्या पोलीस अभिषेकचा शोध घेण्याबरोबरच अभिषेक बरोबर काही चुकीचं घडलेलं नाहीये ना याचाही तपास करतायत। वन अधिकारी असतील, अभिषेकचे इतर मित्र असतील, या सगळ्यांची सध्या चौकशी सुरू आहे।